आवाज जनतेचा. दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. हे झाडं वगैरे लावलेला काय प्रकार आहे? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा. आम्ही शिर्डी साईबाबा देवस्थान या ठिकाणी निघालो आहे. आणि खरं तर पुणे ते शिर्डी असा आमचा 200 किलोमीटरचा हा सायकल प्रवास आहे. अच्छा. आणि या प्रवासामध्ये आम्ही पर्यावरण वाचवा आणि त्याची जनजागृती व्हावी यासाठी हे पूर्ण सायकलला काही रोपं लावलेत, काही वेली लावल्यात आणि आपला महाराष्ट्र असो भारत असो संपूर्ण ग्रीन झाला पाहिजे. आणि आज बघितलं तर प्रत्येक घरामध्ये प्रत्येक सदस्यांना गाडी आहे. म्हणजे एका घरामध्ये 5-5 गाड्या आहेत, परंतु कोणी आज सायकल चालवायला पाहत नाही. सर्वांनी सायकल चालवली पाहिजे, पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे, प्रदूषण टाळलं पाहिजे. या हेतूने पुणे ते शिर्डी असा पर्यावरणपूरक संदेश देत हा सायकल प्रवास चालू आहे. खरं तर माझ्या सायकल वारीचं नाव आहे, हे तुम्ही पाहू शकता बोर्डवरती, पर्यावरण सायकल वारी निघाली साईंच्या दारी. आणि हाच संदेश घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जनजागृतीची मोहीम आम्ही सर्व सायकलिस्ट करत आहोत. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता अनेक सायकलिस्ट या ठिकाणी सायकलवरती हा प्रवास करतात. आता तुम्ही आता काय सांगू शकता समाजाला? मी एवढं सांगेल, ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, ज्या छोटा छोटा जो प्रवास करायचा असतो, मग ते दूध आणणे असो किंवा भाजीपाला आणणे असो किंवा इतर कोणत्या गोष्टींसाठी आपण गाडी न वापरता आपण अच्छा. सायकल चालवली पाहिजे, सायकल वापरली पाहिजे. ती सेवा ही प्रदूषणासाठी तसंच सुदृढ शरीरासाठी नेहमीच चांगली असते. तर सर्वांनी याचा अवलंब केला पाहिजे की अंमलात आणली पाहिजे आणि सर्वांनी सायकल चालवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आता हे तिसरं वर्ष आहे आपलं ना? हा, हे माझं 3रं वर्ष आहे. तुमचं नाव काय? माझं नाव सायकलपट्टू दत्ता गुले. अच्छा अच्छा. मी पुणे टू शिर्डी हा सायकल प्रवास करत आहे. ही सर्व टीम तुमच्या सोबत आहे का? ही सर्व टीम आमचीच आहे. अच्छा. सनराईज ग्रुप हा आमचा पुण्यातील नामांकित ग्रुप आहे सायकलिंगचा. अच्छा. हा वेगवेगळ्या ठिकाणी सायकलिंग करत असतो आणि वेगवेगळ्या माध्यमांना नागरिकांना संदेश देत असतो. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आहेत डॉक्टर कोकणेश. तर आपलं वय किती आहे? एज किती आहे? माझं वय 75 आहे. अच्छा, तरी सायकलिंग करता तुम्ही. आता हा. किती किलोमीटर जाणार तुम्ही? आज आहे आजचं पुणे टू पुणे टू शिर्डी साईबाबा, हे जवळजवळ 190 किलोमीटर आहे. आता जे यंग पिढी आहे त्यांना तुम्ही काय सांगणार? यंग पिढीला तर आमचं असं म्हणायचं आहे, तुम्हाला जर करता तुमच्या तोंडात दात ठेवायचे असतील, शेवटपर्यंत ऐकायचं असेल, डोळ्याने नीट बघायचं असेल, तर घाम गाळल्याशिवाय त्याला पर्याय नाही. खा प्या मजा ही संस्कृती सोडून द्या. आपलं लहानपणी जे बघत होतो आमच्या गल्ली बोळात तालीम असायची, आज उलट झालेलं आहे. ही धड ते पण करत नाहीत. व्यायामशाळा असल्या पाहिजेत, पण त्यांनी जे काही करून ठेवलेलं आहे की बाबा पैशाच्या दृष्टीनं कमवत बसा. आणि आपला पैलवानकी पेशा हा टोटली वेगळा आहे की बाबा तुम्ही जोर बैठका, योगासनं, ह्याने जो तुम्हाला सर्वांग सुंदर व्यायाम मिळत असतो. तुम्ही ज्यावेळी जिममध्ये जाता त्यावेळी ठराविक किंवा माझी मसल सगळ्याला असं वाटतं की कोण तो नट सलमान खान त्याच्यासारखे मसल काय उपयोग नसतो त्याचा. त्याच्याबरोबर 4 बॉडी लागतात. त्याचे कोण हाताला अडवलं तरी त्याची पंचायत होईल.